हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला 8 पैकी 5 पालकमंत्र्यांची दांडी। रात्री 11:30 वाजता मेसेज दिल्यानं बैठकीला गैरहजर, पालकमंत्र्यांची कारणं। मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नाही, टाइमपास स्वरूपाची बैठक होती। पालकमंत्री बैठकीला गैरहजर राहिल्यानं अंबादास दानवेंसह पटोलेंची टीका। गजानन कीर्तीकरांच्या पाठीशी उभा राहणार, शेलार दरेकरांनीही आम्हाला त्रास दिला, आनंदराव अडसूळ आक्रमक। अमरावतीमध्ये नवनीत राणांचा पराभव होणार, नवनीत राणांकडून 5 वर्ष फक्त नौटंकी, आनंदराव अडसूळ यांची टीका। डोंबिवलीतील स्फोटाला सरकार जबाबदार, मविया सरकारच्या काळामध्ये 5 कंपन्या हलवण्याचा निर्णय, शिंदे सरकारनं पुढे पाऊल उचललं नाही, अंबादास दानवेंचा आरोप। पुणे अपघात प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक, रवींद्र दंगेकरांचा पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या, तर पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। येरवाडा पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांच्या ताब्यात, वेदांतला पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोप, पोलीस ठाण्यामध्ये कुणी राजकीय दबाव आणला का, चौकशी होणार। बाल सुधारगृहामध्ये वेदांत अग्रवालचे पिझ्झा बर्गरचे चोचले बंद, नाश्त्याला पोहे आणि जेवणामध्ये पोळी भाजी, खर्च जेवणही नाही। पुणे अपघात प्रकरणामध्ये विशाल अग्रवालसह 3घांची पोलीस कोठडी आज संपणार, पोलीस आरोपींच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची कोर्टामध्ये मागणी करणार। माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही, भुजबळ आता कुठलेच राहिले नाहीत, इतरांनी सावध व्हा, अन्यथा तुमची अवस्था ही तशीच करेल, जरांगेंचं नाव न घेता मुंडे बंधू भगिनींना इशारा। नाशिकचे शांतिगिरी महाराज मोदींचा प्रचार करणार, मोदींच्या प्रचारासाठी शांतिगिरी महाराज वाराणसीला जाणार, भाजपमध्ये जाण्याबाबत निकालानंतर ठरवणार, शांतिगिरी महाराजांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले बंदरामध्ये बोट उलटून 7 खलाशी बुडाले, 3 सुखरूप, 2घांचे मृतदेह सापडले तर 2 बेपत्ता। दुष्काळामुळे चारा आणि पाणी टंचाईचं संकट, छत्रपती संभाजीनगरमध्ये जनावरं विकण्यासाठी बाजारामध्ये गर्दी, उष्णतेच्या लाटेमुळे भाजीपाला डाळीही 40% महागल्या। लातूरमधील 19 पाझर आणि साठवण तलाव कोरडे, पाणी पुरवठ्याची 12 खेड्यांची योजना ठप्प, तर छत्रपती संभाजीनगरमधील शिवना नदीचंही पात्र कोरडं ठाक। अकोल्यामध्ये पारा 45.5 अंशांवर, यवतमाळमध्ये 43.05, तर अमरावती आणि चंद्रपूरमध्ये 43.02% अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबई, ठाणे, पालघरलाही उष्णतेचा येलो अलर्ट। पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे 231 हेक्टर क्षेत्राचं नुकसान, सोलापुरातही केळी बागांचं नुकसान, भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।